मी हे एक लसणाचा गाठा घेतला, चांगला निसून घेतला. हे 5-6 मिरच्या घेतल्या. आता हे मिक्सरमधून आपण पेस्ट काढून लसणाची आणि मिरची, जास्त बारीक पण नाही जास्त जाडी पण नाही, साधारण हे आपण मिक्सरमधून पेस्ट काढून घेतली अशी. आता हे आपण अर्धा लिटर दही घेतलं. अर्धी वाटी मी बेसन घेतलं, चांगलं गाळून घेतलं. आता याच्यात आता आपण दह्यामध्ये टाकून घेऊ. आता ते चांगलं असं मिक्स करून घेऊ. याच्यात गिठोडी राहिली नाही पाहिजे, चांगलं असं मिक्स झालं पाहिजे. आता हे 2 मिनिटापर्यंत चांगलं मिक्स करून घेतलं आपण. आता हे कढई ठेवली आपण गॅसवर. आता हे चांगली गरम करून घेऊ. आता हे आपली कढई गरम झाली. आता याच्यात 2 चमचे तेल टाकू आपण. हे तेल तपलं आपलं चांगलं. अर्धा चमचा मोहरी टाकू आपण. हे चांगली तडतड उडू देऊ. चांगली अशी फुटली की माहीत पडते. आता हे आपली चांगली मोहरी फुटून राहिली. आता याच्यात अर्धा चमचावर जिरं टाकू आपण. जिरं टाकू आपण. लसणाची मिरचीची पेस्ट टाकू आपण. आता याच्यात अर्धी चमचा हळद टाकू. आता 10-12 आपण कढीपत्त्याची पानं टाकू आपण याच्यातली. हे चांगले होऊ देऊ तेलामध्ये. आता हे सगळं एकजीव होऊ देऊ असं आपण. आता हे आपलं झाला लसण आणि मिरचीची पेस्ट हे चांगली आता झालेली आहे. आता हे आपण दही घेतलं, बेसनाचं हे घेतलं, हे टाकून घेऊ आपण आता याच्यातनी. आता आणखीन याच्यातनी गिल्लासभर पाणी ॲड करू. मी हे गिल्लासभर पाणी घेतलं आणखीन. हे टाकू आपण याच्यात. आता हे मंद आचेवर 5 ते 10 मिनिटापर्यंत शिजून घेऊ आपण. आता हे आपण चमचाभर मीठ टाकू याच्यात. जास्त घट्ट पण नाही हा बापा, पातळच आहे चांगली. तुम्हाला घट लागली तर बेसन तुम्ही त्याच्यातनी शिल्लक टाकू शकता. तुम्हाला दही जर नसलं, ताक जर असलं तर अर्धा लिटर ताक पण तुम्ही घेऊ शकता. चांगली या कढीले आपण उकडी येईपर्यंत चांगलं शिजून घेऊ असं. तुम्हाला जर आंबट कमी लागत असेल तर तुम्ही चमचाभर तुम्ही साखर टाकू शकता कढीमध्ये. आता हे आपली कढी शिजली चांगली, याला चांगली उकडी आली. आता हे आपण गॅसच्या खाली उतरून घेऊ.